नेत्याच्या पुत्र प्रेमापायी निष्ठेचा बळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिण्यात आले आहे। आज दिनांक 1 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता हे पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहे। अभिषेक पाटील यांनी या पत्रात म्हटले आहे की आमच्या शेमड्याला नेता करा आणि प्रामाणिक कार्यकर्त्याला तुम्ही फक्त पाणी भरा या शब्दात माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यावर नाव न घेता अभिषेक पाटील यांनी या पत्राच्या माध्यमातून टीकेची तोफ डागली आहे। माजी नेत्याने पुत्राच्या प्रेमापायी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहिलेल्या पत्रातून महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील यांनी गुलाबराव देवकरांवर नाव न घेता गंभीर आरोप केला आहे। माजी मंत्र्याने जागांचा सौदा केला असून पुत्रप्रेमासाठी मात्र कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडण्याचा गंभीर आरोप या पत्रातून करण्यात आले आहे। आमच्या शेमड्याला नेता करा आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांना तुम्ही फक्त पाणी भरा या शब्दात स्थानिक नेत्यावर यावेळी तोफ डागली आहे। ज्याला समाजकारण करण्याची आणि राजकारण करण्याची काहीही आवड नाही अशा नेत्याच्या मुलासाठी व हक्कासाठी जागा राखून ठेवण्याचा आरोप त्यांनी केला असून मिळालेल्या जागांचा सौदा करून पक्षाची इब्रत पणाला लावली आहे। राष्ट्रवादीच्या घड्याळावर भाजपचे चेहरे निवडणूक लढत असल्याचा दावा करत महानगर अध्यक्ष असूनही एबी फॉर्म वाटपाचा अधिकारापासून वंचित ठेवण्याचा अपमान केल्याची भावना यावेळी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे महानगर अध्यक्ष व पक्षाला सोडचिठ्ठी दिलेल्या अभिषेक पाटील यांनी यावेळी या पत्राच्या माध्यमातून केला आहे। नेमकं उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या कार्यकर्त्यांना यावेळी जपतील का हे मात्र पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आमचे नेते म्हणा जे काही म्हणा ते खाली आहे ना फक्त एका नेत्याला नेमलेलं असतं। मग तो 50-25 वर्ष जुना जरी असला आणि तो संपलेला जरी असला इथं सेटलमेंट करणारा जरी असला पण त्याच्या माहितीनुसार त्याच्या ऐकण्यानुसार खालचे पक्ष चालवले जातात। आता माझे ना वडील राजकारणात आहे ना माझी आई राजकारणात आहे, परंतु आम्ही राजकारणात 14 वर्षापासून मी राष्ट्रवादीत काम करत होतो। आम्ही आमचे पैसा खर्च केला, तन मन धनाने केला। सर्व करत असतानाही पक्षाला या गोष्टींची किंमत नाही आहे। त्यामुळे आज जे कार्यकर्ते आमच्या विश्वासावर सर्व उमेदवाऱ्या मागत होते त्यांनाही यांनी वेळेवर सेटलमेंट करून त्यांची निराशा केली। त्या उपर जे भाजप किंवा शिवसेनेकडनं किंवा महायुतीकडनं म्हणू शकतो आपण की स्टँडिंग काहीतरी 24 नगरसेवकांचे तिकीट काढण्यात आलेले होते, जे की लायबल कॅन्डिडेट सुद्धा होते। ते लोक इथे जे कापलेले लोक होते त्यातले 22 लोक आज माझ्याकडे उमेदवारी मागायला आले। त्यांना एबी फॉर्म देण्याचं मी पूर्ण हे केलं, परंतु यांनी हे एबी फॉर्म देताना यांना दिसून आलं की पक्षाची जरा आता महत्त्व वाढतं आहे, तर मग यांनी निगोशिएशनसाठी ते एक गोष्ट वापरली व दिलेल्या ज्या मी पहिले बोललो की 6 जागा देणार होत्या त्यानंतर 5च झाल्या। त्यातही एक आता नवीन गोष्ट आम्हाला माहिती मिळाली की जी 6वी जागा होती एक नेत्याचं कोणतरी त्याच्याही घरातलंच लढणार होतं, तर ती 6वी जागा आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार 22 लाख रुपये घेऊन संबंधिताला सांगितलं की ही तुम्हीच घेऊन टाका, ती आम्ही घेत नाही व त्याला त्या समोरच्या व्यक्तीला लढायला लावून दिलं। सांगायचा उद्देश एकच आहे, कार्यकर्ते जर पक्षासाठी तनमन धनाने काम करण्यास तयार असतात, स्वतःची निवडणूक आज ही कार्यकर्त्यांची निवडणूक जवळपास 7-8 वर्षानंतर आलेली आहे व त्यांच्या निवडणुकीच्या वेळेस तुम्ही एवढं नेतेजन राजकारण जर करत असाल तर कार्यकर्त्यांनी माझे एक ना सल्ला म्हणण्यापेक्षा माझी एक विनंती राहील की ह्या नेत्यांच्या नादी लागून जसं माझं आयुष्य माझे पैसे मी खर्च केले फालतू या नेत्यांच्या लागून कामं करून घेतले ना, माझी कार्यकर्त्यांना विनंती राहील की कार्यकर्त्यांनी स्वतःचे कामधंद्यांकडे लक्ष द्या, पोटापाण्याकडे लक्ष द्या, आई वडिलांकडे लक्ष द्या, कुटुंबाकडे लक्ष द्या। या नेत्यांच्या नादी लागू नका। नेत्यांचं आज असं आहे की कार्यकर्ता हा पैशांच्या जोरावर विकत घेतला जातो, हे स्पष्ट आज मी 4 नेत्यांकडनं 2 दिवसापासून ऐकतो आहे। आज राजकारणात निष्ठा वगैरे जे काही एक सो कॉल्ड असे म्हणायचो आपण ते काही राहिलेलं नाही आहे, हेच काळ्या दगडावरची रेस झालेली आहे। तरीही जे काही राहील प्रत्येकाचे दिवस बदलतात, प्रत्येक वेळ ही सारखी राहणार नाही, तीही वेळ बदलणार आहेत, परंतु माझी कार्यकर्त्यांना तेवढीच विनंती राहणार आहे।